मॅडम आम्ही पेपर हाताळताना व्यवस्थित काळजी घेतलेली होती. मग पेपर लीक झालाच कसा? मॅडम पेपर आल्याबरोबर ताबडतोब सीलबंद स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले होते. एंट्री रजिस्टर पण प्रॉपरली मेंटेन केले. सर स्ट्रॉंग रूमची चावी कोणाकडे असते? एक माझ्याकडे आणि एक परीक्षा विभागाचे प्रमुख त्यांच्याकडे दुसरी आणि एक इमर्जन्सी बॅकअप म्हणून ॲडमिनकडे असते. पण मी माझ्या मतावरती ठाम आहे की पेपर कॉलेजमधनं फुटलेला नाही आहे. मग युनिव्हर्सिटीतून फुटला असं म्हणायचंय तुम्हाला? काय कामिनी, तुला काय वाटतं कुणी केलं असेल हे? काय पेपर फुटण्याचं काय माहित, काही नाही सांगता येणार. ते युनिव्हर्सिटी मधनं कसं काय फुटू शकेल पेपर? अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की पेपर आपल्या कॉलेजमधनं लीक झालाय? असं मी नाही नयनतारा, आईला अजिबात असं म्हणायचं नव्हतं प्लीज. ठीक आहे. कसा लीक झाला पेपर हे आपण शोधून काढूच, पण ती चर्चा आत्ता नको. आता याच्यावर उपाय काय करायचा ते सांगा. मला वाटतं आपण युनिव्हर्सिटीला इमिडिएटली इन्फॉर्म करायला हवं की आपल्या कॉलेजमध्ये पेपर लीक झालाय आणि त्यांना उद्याच्या उद्या नवीन सेट्स इश्यू करायला सांगायला पाहिजे. काय नवीन पेपर लगेच? हेच योग्य ठरेल. मॅडम मी ताबडतोब मेल ड्राफ्ट करायला घेतो. आणखी जी काही प्रोसिजर असेल ना ती ताबडतोब करा. उद्या कुठल्याही परिस्थितीत नवीन प्रश्नपत्रिका आली पाहिजे. येस मॅम. आणि या पुढच्या पेपर्सकडे जातीने लक्ष द्या. पुन्हा अशी चूक होता कामा नये. नाही होणार नाही मॅडम. अरे ऐका रे, सगळ्यांनी ऐका. 1-2 मिनिट ऐका माझं. जितकं कौतुक करावं ऋषी सरांचं तेवढं थोडं आहे की नाही? अरे असं ऑफिस जॉईन केल्या एवढी मोठी डील क्रॅक. वा सर, वा 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 वा, खरंच कौतुक आहे तुमचं. हे गंमत नाही हा, खरंच कौतुक आहे. अरे नाही हे बघा असं काही नाही आहे. आणि जे काय आहे तो आपला टीम एफर्ट आहे. सो सगळ्यांचं इक्वली अभिनंदन. नाही सगळ्यांचं अभिनंदन तर आहेच, पण टीम लीडर कोण होतं? मग ठीक आहे चला, लेट्स नॉट गेट एक्साइटेड. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषी. दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. इनफॅक्ट मेहतांची डील वॉज अ टफ नट टू क्रॅक, बट यू डिड इट. तू आपल्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी एक एक्झाम्पल दिलेस. आपण मेहनत केली, स्वतःवर विश्वास ठेवला, तर जे हवं ते मिळवू शकतो. एक मिनिट. हॅलो, तुम्ही आलात का? मी आलो 1 मिनिटात. खरंच ऋषी सर, तुम्ही आल्यापासून ना ऑफिसचं वातावरणच बदलून गेलंय. एकदम पॉझिटिव्ह वाईब. हो ना मॅडम? ऑफकोर्स. लेडीज अँड जेंटलमन, हे बघा ऋषी सरांच्या सक्सेससाठी आणि आपल्या ऑफिससाठी आता मस्तपैकी केक कटिंग होणार आहे. या सर. कशाला याची काय गरज आहे साहेब? असू दे ऋषी सर. नाही तुम्हामुळं आम्हा गरिबांना जरा केक खायला मिळू दे. साहेबा. आणि आंब्याचा केक आहे. हो ऋषी, कम ऑन, गो अहेड. दिस इज फॉर एव्हरीवन. या. निंगे लय कमी वेळ मिळायला लागलाय बघ अभ्यासाला, असं वाटायला लागलंय. जेवढं वाचतोय तेवढं कमीच वाटायलंय. काय असं तुलाच वाटतंय कमळे? आम्हाला नाही वाटत. तूच आपलं 10 वेळेला वाचत बसतीस. आमच्याच्याने एकदाच होईना कमळे, माझ्याच्यानं नाही व्हायचं. हे लय दमतोय मी. वय काय एकदा वाचून दमायला लागलेस की नाही? जा शंभूने सगळ्यांना बोलवून आणि ग्रुप डिस्कशन करायचं. अगं सगळ्यांनी कवाच सांगितले मी. तू आज या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनच बाहेर निघून जा.
यावे यावे यावे. क्या बात है, क्या बात है. सरकार म्हणतोय, आता सरकार म्हणतोय. ऋषी, तू टीचर म्हणून तुझं टीचिंग बेस्ट आहेसच, पण आता जे क्लायंटला तू प्रेझेंटेशन दिलंस ना, आहा, एक नंबर ऋषी, दिल खुश कर देता. साहेबा एवढं काही केलेलं नाहीये मी, आणि तुझं सुद्धा तितकंच क्रेडिट आहे. प्रेझेंटेशन बनवायला मदत कोणी केली? अरे माझा कसला. आलो मी, क्लायंटला मेल करून येतो. साहेबा थांब. मला ऋषीशी ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर मला तुझं मत हवंय. ज्या मुलींनी ऋषीला, मला, आपल्या सगळ्यांना फसवलं, त्या मुलीशी ऋषी अजूनही बोलतोय, तिला मदत करतोय, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तिच्या पाठीशी उभा राहतोय. हे तुला बरोबर वाटतं का? नाही मॅडम, कसं आहे, तुमचं म्हणणं बरोबर असेल, पण आपला ऋषी कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर त्याच्या आई आहात. माणसं लगेच तोडणं त्याला अजिबात शक्य होत नाही. पण त्या मुलीची लायकी नाही आहे ना ऋषीने तिच्याशी मैत्री ठेवावी. ती दिसते ना तशी नाहीये साहेबा. अत्यंत धूर्त मुलगी आहे. ती ऋषीला फक्त आणि फक्त वापरते, त्याचा यूज करते. पण ही गोष्ट याला का कळत नाहीये तेच मला कळत नाहीये. नाही, एक मिनिट मॅडम, फोन. नाही, खरंच अर्जंट आहे मॅडम. गो अहेड. आलो. आई, मान्य आहे, त्या दिवशी ऑफिसमध्ये मी कमळीला, बाकी सगळ्या स्टुडंट्सना शिकवत होतो, ही माझी चूक होती, मान्य करतो मी. पण तू आता कमळीबद्दल जो विचार करतेस ना, तो सुद्धा चुकीचाच आहे. तुझे कमळीबद्दल गैरसमज आहेत म्हणून तुला तिचा राग येतोय. पण एकदा तिची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न कर. आय एम व्हेरी शुअर तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. मला तिला समजून घ्यायचं नाहीये. मला फक्त इतकंच कळतं, ती चांगली मुलगी नाहीये आणि तिच्याशी असलेले सगळे संबंध तू तोडायचे, बस. आजपर्यंत मी कोणाशी मैत्री करायची का नाही करायची ह्यात तू पडली नाहीस, त्यामुळे मी एक्सपेक्ट करतोय की आत्ताही तू तेच करशील. सो प्लीज मला कुठलंही बंधन घालू नकोस, कारण ते पाळणं मला जमणार नाही. कमळीशी माझी असलेली मैत्री मी तोडणार नाहीये.